पिंपळनेर तिहेरी हत्याकांड. गुजरातमधून चौथा आरोपी जेरबंद. सोशल मीडिया स्टेटस आणि वर्चस्वाच्या वादातून रक्तरंजित शेवट. पिंपळनेर, धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर परिसरातील घोडेमाळ येथे एका आनंदाच्या लग्न समारंभाचे रूपांतर थेट रक्तरंजित रणांगणात झाले होते. विजय गिरी गोसावी यांच्या मुलीच्या लग्नावर गुजरातमधील सोनगड येथील संशयितांनी नियोजनबद्ध हल्ला चढवत तिघांची निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण धुळे जिल्हा आदरून गेला होता. साखरपुड्याच्या आनंदमयी वातावरणाला काळी किनार देणाऱ्या तिहेरी हत्याकांडाने पिंपळनेर शहर हादरले असून या प्रकरणातील चौथा आरोपी अनिल हट्टू गोसावी वय 32, राहणार रामबप्पा सीतारामनगर, सोनगड, गुजरात याला पिंपळनेर पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन शिताफीने अटक केली. या अटकेनंतर या थरारक हत्याकांडातील 4ही आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. या घटनेमागे सोशल मीडियावरील प्रक्षोभक स्टेटस, लग्नपत्रिकेतील नावांचा वाद आणि समाजातील वर्चस्वाची जुनी धुसफूस ही कारणे समोर आली असून यामुळेच साखरपुड्याचा कार्यक्रम रक्तरंजित संघर्षात परिवर्तित झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या हल्ल्यात सुरेश गोसावी, साहिल गोसावी आणि देवेंद्र पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वर्चस्वाच्या वादाची ठिणगी ठरली हत्येची ठिणगी. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार लग्नपत्रिकेत सोनगड येथील गोसावी समाजातील काही व्यक्तींची नावे नसल्याने काही महिन्यांपूर्वीच वादाची ठिणगी पडली होती. त्यातच सामाजिक कार्यक्रमांमध्ये वर्चस्व कोणाचे असावे यावरून सोनगड आणि पिंपळनेर येथील 2 गटांमध्ये दीर्घकाळ तणाव निर्माण झाला होता. साखरपुड्याच्या कार्यक्रमात हे दोन्ही गट आमनेसामने आल्यानंतर वादाने अचानक हिंसक रूप धारण केले आणि त्याचे पर्यवसान तिहेरी हत्येत झाले. सोशल मीडियाने पेटवले वातावरण. घटनेपूर्वी सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या प्रक्षोभक स्टेटसने वातावरण अधिक चिघळल्याचा आरोप असून या माध्यमातूनच वादाला अधिक धार मिळाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक धुळे यांनी स्वतः 4ही आरोपींची चौकशी केली असून या कटामागील सर्व दुवे उलगडण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. चौघांना 5 दिवसांची पोलीस कोठडी. अटकेतील कांतीलाल गोसावी, जसवंत गोसावी, महेंद्र गोसावी आणि अनिल गोसावी या चौघांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 24 फेब्रुवारीपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कालावधीत सोशल मीडिया वापर, आर्थिक व्यवहार तसेच हत्येच्या कटातील इतर संभाव्य दुव्यांची सखोल चौकशी केली जाणार आहे. कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिसांची विशेष खबरदारी. घटनेची संवेदनशीलता लक्षात घेऊन 4ही आरोपींना पिंपळनेरऐवजी धुळे तालुका पोलीस ठाण्यात हलवण्यात आले आहे. तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आरोपींना प्रत्यक्ष न्यायालयात न आणता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेनंतर साक्री पिंपळनेर परिसरात तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, पिंपळनेर. काल पिंपळनेर पोलीस स्टेशन मध्ये एका समाजातर्फे एक साखरपुड्याचा समारंभ होता. त्या समारंभामध्ये गुजरातमधील सोनगडमधील काही त्याच समाजातील लोक आणि इथल्या पिंपळनेरमधील लोक जे साखरपुड्याला आले होते त्यांच्यामध्ये वाद झाला आणि या वादामध्ये त्याचं परिवर्तन एका मोठ्या याच्यामध्ये घटनेमध्ये झालं आणि त्याच्यामध्ये एकूण 3 लोक मयत पावलेली आहेत. सुरेश गोसावी, साहिल गोसावी आणि देवेंद्र पवार असे या तिघांची मैतांची नावं आहेत. आपण याच्यामध्ये एकूण पूर्वी कालच 3 आरोपी अटक केले होते. तर त्यांची नावं आहेत कांतीलाल गोसावी, जसवंत गोसावी आणि महेंद्र गोसावी. या घटनेच्या अगोदर असं निदर्शनास आले होते की गुजरातमधील सोनगड याच्यामधील अनिल गोसावी आणि अशोक गोसावी या दोघांनी एक स्टेटस ठेवलं होतं. हे काल असं कळल्यानंतर आपण काल एक टीम तात्काळ गुजरातला पाठवली आणि रात्री अनिल गोसावी या स्टेटस आणि प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या गुन्हेगाराला देखील आपण काल रात्री अटक केलेली आहे. याच्यामध्ये 2 लोक इंज्युअर्ड आहेत, सध्या ते स्टेबल आहेत आणि आज सर्व आरोपींना माननीय न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.